मित्रांनो, शेतकरी बांधवांमध्ये शेताच्या बांधावरून किंवा शेत रस्त्यावरून अनेकदा वादविवाद होत असतात. अनेकदा एक शेतकरी म्हणतो आमचा रस्ता इकडून आहे, दुसरा शेतकरी म्हणतो आमचा रस्ता तिकडून आहे. अशा वेळी त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता असते. परंतु आता शेताचा रस्ता किंवा शेताचा बांध नेमका कोणत्या ठिकाणाहून आहे हे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून बघू शकता. तर ही प्रोसेस कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या शेताचा शेत रस्ता किंवा जमिनीचा बांध कुठे आहे या संदर्भात ऑनलाईन पद्धतीनं नकाशा बघू शकता. चला तर थोडा वेळ न दवडता जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जायचं गुगलवरती आणि गुगलमध्ये शोधायचं आहे भूनकाशा. भूनकाशा कीवर्ड टाईप केल्यानंतर अशा प्रकारची एक लिंक येईल. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की mahabhunakasha.mahabhumi.gov.in म्हणजे ही वेबसाईट जी आहे ती 100% गव्हर्नमेंटची आहे, 100% शासनाची ही वेबसाईट आहे. कारण या वेबसाईटचं जे एक्सटेन्शन आहे ते gov.in हे आहे, म्हणजेच या ठिकाणी ही अस्सल वेबसाईट आहे. आता पुढची प्रोसेस काय, तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. तुम्ही जर शहरातील असाल तर अर्बन निवडा, ग्रामीण भागातील असाल तर रुरल निवडा. या ठिकाणी आपण रुरल निवडलेला आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडा. तालुका तुमचा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्यानंतर तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा गाव या ठिकाणी निवडायचं आहे. आता ही सर्व माहिती निवडल्यानंतर या ठिकाणी सर्च प्लॉट नंबर म्हणजे तुमचा गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. हे बघा, या ठिकाणी शोधा या पर्यायावरती क्लिक करा आणि आता या ठिकाणी खाली थोडं स्क्रोल करा. मॅप रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी हा जो नकाशा आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही बघू शकता की आता या ठिकाणी हा जो आहे हा नाला वाहतोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा नाला वाहतोय. आता गट नंबर 56 या शेतकऱ्यांचं शेत नाल्याच्या बाजूला देखील आहे. बघा, नाल्याच्या वरती देखील या ठिकाणी हे शेत या नकाशामध्ये दिसतंय. म्हणजेच काय होतं की बऱ्याचदा की बाबा काही म्हणतात की तुमचं शेत इथं नाही, काय म्हणतात तुमचं शेत तिथं नाही, तर हे नकाशावरून या ठिकाणी सिद्ध होते. असं जर ढोबळ बघितलं तर हा जो नाला आहे तर याच नाल्यावरती आता हा जो नाला तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा नाला इथून येतोय आणि असं येत येत गट नंबर 56 मध्ये प्रविष्ट होतोय आणि सरळ चालतोय. परंतु हा नाला जो आहे तो गट नंबर 56 मधून जात असताना पूर्वेकडला जो भाग आहे, पूर्वेकडच्या भागामध्ये देखील गट नंबर 56 ची ही जमीन आहे आणि पश्चिमेकडे देखील गट नंबर 56 ची जमीन आहे. परंतु ढोबळ जर आपण बघितलं की होतं असं की नाला आहे म्हणजे पूर्वेला तुमची जमीन आणि नाल्याच्या वरती आमची जमीन, असं या ठिकाणी ढोबळ त्या ठिकाणी तर्क काढला जातो. परंतु जेव्हा अशा प्रकारचे नकाशे आपण करतो तेव्हा कळतं की गट नंबर 56 ची जमीन पूर्वेला देखील आहे, म्हणजे तो पूर्ण नाला त्या गट नंबर 56 मधून जात आहे. जे पूर्वेला आहे त्या शेतकऱ्यांना वाटतं गट नंबर 56 इकडं काहीच नाही, हा नाला आहे, नाला म्हणजेच बाँड्री आहे, नाल्याच्या बाजूला तुम्ही, नाल्याच्या बाजूला आम्ही. तर हे ढोबळ अनुमान तर्क त्या ठिकाणी लावला जातो. आणि मग जर गट नंबर 56 वाले म्हटलं की नाही आमची नाल्याच्या वर देखील जमीन आहे, तुमच्याकडेही जमीन आहे, तर त्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता असते. मग अशा वेळी तुम्ही जर तो नकाशा त्या ठिकाणी काढला, त्या ठिकाणी परिस्थिती एकदम क्लिअर असते, एकदम आरसा त्या ठिकाणी असतो. प्रत्येकाला त्या ठिकाणी तो नकाशा जो आहे तो मान्य करावा लागतो. तर अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचे वादविवाद त्या ठिकाणी सुरू असतात. हा नकाशा घ्यायचा, दोन्ही शेतकऱ्यांनी बसायचं, त्यावर चर्चा करायची आणि त्यावर काही तोडगा निघतो का ते बघायचं. आता हा नकाशा जो आहे तो भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं अपलोड करण्यात आलेला आहे. एवढं करूनही त्या ठिकाणी वादविवाद होतच असेल आणि दुसरा पर्याय आहे ॲक्च्युअल जमिनीची मोजणी करणे. महाभूमिलेख कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी फी भरावी लागते. फी भरल्यानंतर मग जमिनीची मोजणी होते आणि जमिनीची मोजणी झाली की त्या ठिकाणी ते मोजणीदार नकाशा देतात. जेव्हा शासकीय अधिकारी जमिनीची मोजणी करतात तेव्हा तो नकाशा कसा असतो तो देखील तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा एक प्लॉट रिपोर्ट आहे. शेतकऱ्यांनी आता तुम्हाला मी जे दाखवलं त्याच पद्धतीनं हा नकाशा आहे, याची प्रिंट काढलेली आहे. परंतु यावरती त्या ठिकाणी समाधान झालं नाही. भूमी अभिलेख कार्यालयास त्या ठिकाणी अर्ज देण्यात आला. त्यानंतर जमिनीची मोजणी करण्यात आली आणि जमिनीची मोजणी केल्यानंतर त्या मोजणीदारांनी अशा प्रकारे नकाशा दिला. जेव्हा तुम्ही शेताची मोजणी करता त्यानंतर
जे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जे आहेत ते अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जमिनीची मोजणी केली जाते. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सीमा निश्चित केल्या जातात की कोणाची किती सीमा आहे आणि कोणी कोणत्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. त्या ठिकाणी दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे की जमिनीचा जो नकाशा आहे तो ऑनलाईन पद्धतीनं कसा शोधला जातो. थांबूया येथेच. धन्यवाद.